नमस्कार. आज आपण तुरीची आणि मुगाच्या डाळीचे वरण बनवणार आहोत. त्यासाठी मी ही मुगाची आणि तुरीची डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतलेली आहे. आणि थोडी तयारी म्हणून एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. यासाठी आपण दोन चमचे तेल घेणार आहोत. तेल कडकडीत तापवून घ्यायचे आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. हे तेल आपण फोडणीसाठी तापवून घेत आहोत. प्रथम आपण यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची, म्हणजे त्याचा सुगंध पूर्ण फोडणीमध्ये पसरतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे अर्धा चमचा घेतले आहेत. तेही तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचे मिक्स डाळीचे वरण खूप छान लागते. जिरे चांगले भाजले आहेत. त्यानंतर मी कढीपत्ता घालते. त्याच्यामध्ये हिंग पावडर वापरलेली आहे. हिरवी मिरची, तुम्हाला जसे तिखट आहे तसे तुम्ही मिरची वापरू शकता. लसणाच्या 8-9 पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आणि लसूण चरचरीत भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्मेल पूर्णपणे आपल्या डाळीमध्ये उतरतो. त्यानंतर टोमॅटो टाकायचे. काहींना टोमॅटो नाही आवडत, मग नाही टाकले तरी चालेल. टोमॅटो स्किप करू शकता. अशी डाळ खूप छान लागते. टोमॅटो मऊसर होईपर्यंत चांगले भाजून घ्या. गॅसची फ्लेम तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. पहा, टोमॅटो चांगले भाजले आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ त्यामध्ये घालणार आहोत. डाळ मॅश करून घ्यायची, म्हणजे वरणाला घट्टपणा येतो. घट्टसर वरण छान लागते. तुम्हाला जसे आहे तसे पाणी वाढवा. मला वरण पातळ आवडते, त्यामुळे मी त्यात थोडे पाणी ॲड करत आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाका. अर्धा चमचा मीठ घातले. मीठ हळद चांगली मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. भरपूर कोथिंबीर वापरली आहे. कोथिंबीर जास्त घातल्यामुळे डाळ खूप छान लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता. मी यामध्ये 1 चमचा तूप घालते.
आपण हे वरण भातासोबत खाऊ शकतो. काही लोकांना ते चपातीसोबत आवडते. तुम्हाला कोणत्या डाळीचे वरण आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली डाळ तयार आहे. आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.